बघूनच सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवतोय गणपती बाप्पांचे सगळ्यात आवडते आणि सुंदर दिसणारे मऊसूत असे साच्यातले उकडीचे मोदक. हे मोदक बनवायला कुठलाही अनुभव लागत नाही, अगदी कोणालाही करता येतील असे हे साच्यातले उकडीचे मोदक. चला तर मग सोप्या टिप्ससह सुरुवात करूया. सगळ्यात आधी असा हा ताजा नारळ घ्यायचा. ताज्या नारळामुळे मोदकाचं सारण फारच चविष्ट होतं. सारणासाठी मी इथे 2 बाऊल ओलं खोबरं आणि 1 बाऊल गूळ घेतला आहे. नेहमी लक्षात ठेवा की खोबऱ्याच्या निम्मे गूळ हेच योग्य प्रमाण आहे. आता खोबरं आणि गूळ नीट मिक्स करा आणि त्यात घाला 1 चमचा तूप आणि घाला चिमूटभर मीठ. सुरुवातीला हे सगळं मोठ्या गॅसवर परता आणि गूळ वितळले की गॅसची आच मध्यम करा. आता सारण झाले आहे की नाही हे कसे चेक करायचे, तर सारणात चमचा उभा करून बघायचा. तो जर उभा राहत नसेल तर सारण झालेले नाही, त्यामुळे आणखीन थोडा वेळ ढवळा आणि जेव्हा सारणात चमचा उभा राहील तेव्हा समजा की सारण तयार झालेले आहे. आता आपले सारण तयार आहे. गॅस बंद करा आणि हे सारण एका भांड्यात काढा आणि त्यात घाला 1 चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड. इथे जायफळ पूड जास्त वाटत असेल कारण की मी ती साखरेबरोबर मिक्सरला लावलेली आहे. हे सगळं छान मिक्स करा आणि बाजूला ठेवा. तर आपले मोदकाचे सारण तयार आहे. आता बघूया की मोदकाच्या पिठाची उकड कशी बनवायची. तर गॅसवर एक पातेलं ठेवा. त्यात घाला 1 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तूप आणि या पाण्याला चांगली खदखदून उकळी येऊ द्या. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात घाला 1 ग्लास तांदळाचं पीठ. मी इथे 1 ग्लास पिठासाठी 1 ग्लास पाणी वापरलेले आहे. गॅस मध्यम ठेवा आणि पटपट ढवळा, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. मी इथे लाटणं वापरलं आहे. तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे काहीही वापरू शकता, पण लाटण्याने पीठ छान ढवळता येतं. आता गॅस बंद करा आणि या टोपावर झाकण ठेवून 10 मिनिटे हे पीठ असेच राहू द्या. मी इथे सुके हळदीची पाने भिजत ठेवलेली आहेत. ही पानं मी सुकवून पॅक करून ठेवते. जेव्हा फ्रेश पानं उपलब्ध नसतील ना, तेव्हा ही पानं 5 मिनिटं आधी पाण्यात भिजवून वापरायची. आता ही पानं उकड काढायच्या प्लेटवर लावून घ्या. आता आपली उकड ठेवून 10 मिनिटे झालेली आहेत. तर आता आपण उकड मळून घेऊया. सुरुवातीला हे पीठ एका परातीत काढा. हाताला थोडं पाणी लावून पीठ मऊसूत मळून घ्या. जेवढं छान मळाल तेवढे मोदक अतिशय सुंदर होतात. इथे मी तुम्हाला मोदकाच्या पिठाची उकड काढण्यापासून ते मोदक तयार करेपर्यंत छोट्या छोट्या उपयोगी टिप्ससह सगळी माहिती सांगते. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि माझं यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे साच्यातले मोदक. हे कसे बनवायचे, तर असा हा येलो कलरचा साचा मिळतो प्लॅस्टिकचा, नाहीतर ॲल्युमिनियमचे साचे सुद्धा मिळतात. पण या प्लॅस्टिकच्या साच्यावर ना कळ्या छान पडतात. तर या साच्याला आतून तूप लावून घ्या. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोदकाच्या पिठाचा एक गोळा घ्या. जरा लांबट करून तो साच्यात घाला. बोटाला तूप लावून बोटाच्या साहाय्याने पीठ साच्यात हळूवारपणे गोल पसरवा. आणि हे करत असताना एक लक्षात ठेवा की पिठावर जर जास्त दाब दिला तर त्या मोदकाच्या कडा फाटू शकतात. मोदकाच्या साईड्स जरा पातळ होतील इतपत पसरवा. पीठ जाड ठेवलं तर मोदक चांगला लागत नाही, पण कुठेही कट पडू देऊ नका. आता व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल की जास्तीच राहिलेले पीठ हे साच्यातून बाहेर येत आहे. तर यातील थोडे पीठ काढून टाका आणि थोडे पीठ तसेच ठेवा. ते का ठेवले हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता यात सारण भरा. अगदी गच्च सारण भरू शकता, पण मोदक बंद करायला थोडीशी जागा ठेवा आणि साईडला उरलेलं पीठ आत दुमडून मोदक नीट बंद करा. काही जण वरून वेगळं पीठ लावून मोदक बंद करतात, पण असं केल्यावर काय होतं, उकड काढताना तो भाग खालीच राहतो आणि मोदक खालून फुटतो. तर आपला अतिशय सुंदर, सुबक आणि सुरेख असा मोदक तयार आहे. बघा, अतिशय कमी वेळात किती सुंदर आणि सुरेख मोदक बनवून तयार होतात. आपले 8-10 मोदक बनवून झाले की मोदक उकडायला पाणी गरम करत ठेवा. म्हणजे काय होतं, मोदक झाल्या उकडायला ठेवता येतात. मी पण इथे आधीच पाणी उकळत ठेवलेले होते. तर आता यात घाला हळदीची पानं पसरलेली प्लेट आणि त्यावर एक एक करून उकडीचे मोदक ठेवा. मी या मोदकांवर वरून थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि थोडंसं केशर लावलेलं आहे, पण याचा शॉट माझ्याकडून मिस झाला आहे, त्यासाठी मला माफ करा. आता झाकण ठेवून मध्यम गॅसवर 10 ते 12 मिनिटं मोदकांना वाफ काढा. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघूच शकता की मोदक तयार झालेले आहेत. इथे मी एक टिप सांगेन की मोदकाला हात लावून बघा. पीठ हाताला चिकटलं नाही तर मोदक तयार आहेत, आणि जर पीठ हाताला चिकटलं तर अजून 2-3 मिनिटं वाफ काढा, म्हणजेच ते पूर्णपणे शिजतील. आता उरलेले मोदक सुद्धा अशाच पद्धतीने उकडून घ्या आणि मोदक ठेवताना वरून थोडंसं पाणी शिंपडा, म्हणजेच मोदक कोरडे पडत नाही. ही स्टेप आधी माझ्याकडून मिस झाली होती, म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा एकदा ही स्टेप करून दाखवलेली आहे. आता झाकण लावा आणि हे मोदक सुद्धा 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या. आता हे सगळे मोदक छान वाफवून तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हीही अशाच एकदम सोप्या पद्धतीने मोदक ट्राय करा आणि माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझी रेसिपी सगळ्यांना शेअर करा. आणि तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पांसाठी हे मोदक ट्राय केले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आणखीन काही पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.